गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आपल्या बालाजी ट्रिपचा 6वा दिवस. सकाळी उठून नेहमीप्रमाणे केला वर्कआउट स्टार्ट. थोडा वेळ वॉर्मअप केला आणि त्यानंतर मारले जोर पुशअप्स आणि लास्टला घेतले स्क्वॉट्स आणि त्यानंतर केला थोडा वेळ कार्डिओ. वर्कआउट फिनिश झाल्यानंतर घेतला आपण प्रोटीन शेक आणि डाएटसाठी खाल्ले थोडे फ्रुट्स. त्यानंतर आपलं आवरलं आणि थोड्या वेळाने आम्ही सगळे गेलो कॉफी प्यायला आणि कॉफी पिऊन झाल्यानंतर गेलो आम्ही चालत चालत तिरुपती स्टँडवर, कारण आज जाणार होतो आम्ही श्री काळहस्ती आणि पद्मावती देवीचं दर्शन घ्यायला. आणि त्यानंतर आम्ही ऑटो बुक केली आणि निघालो श्रीकाळहस्ती आणि पद्मावती देवीचं दर्शन घ्यायला. भाऊंनो, आज तुमचा भाऊ विमानाचा बाहेरून व्हिडिओ टाकते, पण एक दिवस तुम्ही जर साथ दिली तर नक्कीच विमानात बसून बाहेरचा व्हिडिओ टाकीन. आणि ही बघा तिरुपतीमधली शेतं कशी हिरवीगार आहेत. आणि हायवेचं तर तुम्ही बोलूच नका, एकदम टॉपचा हायवे आणि कुठेही एकही खड्डा नाही. त्यानंतर थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही श्री काळहस्ती मंदिराजवळ. आणि भाऊंनो, इथं कॅमेरा अलाउड नाही आहे, पण ह्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, इथं खूप सारे शिवलिंग आहेत. आणि मित्रांनो, इथं कन्नप्पा बिल्लांचं मंदिर आहे. आणि त्यानंतर बघा, या स्क्रीनवर दाखवले तुम्हाला शिवलिंग, आणि तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घ्या आणि प्रार्थना करा. त्यानंतर ऑटोमध्ये बसून निघालो आम्ही श्री पद्मावती देवीच्या मंदिराकडे. आणि जाता आता आपण थांबलो आपल्या ऑटोमध्ये CNG भरायला. तेवढ्यात आम्ही सगळे फ्रेश झालो आणि थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही श्री पद्मावती देवीच्या मंदिराजवळ. आणि आज मित्रांनो वैकुंठ एकादशी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्यामुळे आपल्याला जेवढा जमला तेवढा आपण व्हिडिओ काढला. आणि ह्या पद्मावती देवीचं एक वैशिष्ट्य आहे, इथं जर तुम्ही दर्शन घेता नाही तर तुमचं तिरुपतीचं दर्शन अपूर्णच असते. त्यामुळे आम्ही पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर पोहोचलो आम्ही अन्नप्रसादम हॉलमध्ये आणि सगळ्यांनी एकत्र मिळून प्रसाद खाल्ला. आणि त्यानंतर निघालो आम्ही रूमकडे. ऑटोमध्ये बसून पोहोचलो आम्ही रूमवर आणि रूममध्ये पोहोचल्यानंतर TV ऑन केला आणि मूवी बघत बसलो. त्यासोबत थोडे नमकीन आणि स्प्राईट पिला आणि मूवी संपल्यानंतर आम्ही सगळे झोपलो. आजसाठी